नमस्कार मित्रांनो, एक IPS अधिकारी जे मीटिंग करून गाडीतून घरी परतत होते, पण अचानक त्यांच्या गाडीसमोर एक अतिशय वृद्ध महिला येते आणि तिला पाहून असं वाटत होतं की ही महिला भीक मागून आपलं पोट भरत असावी. जशी ती गाडीसमोर येते तसा ड्रायव्हर ब्रेक लावतो आणि IPS साहेबांसोबत असलेले गार्ड लगेच गाडीतून उतरून त्या महिलेला बाजूला हटवण्याचा प्रयत्न करतात. पण IPS साहेब, जे गाडीमध्ये बसले होते, अतिशय दयाळू माणूस होते, त्यामुळे त्यांनी आपले गार्ड थांबवले आणि स्वतः गाडीतून उतरून त्या महिलेजवळ गेले. जसेच IPS साहेब त्या महिलेजवळ गेले तशी ती महिला म्हणू लागली, बेटा, तू आलास आणि माझ्यासाठी जेवण पण घेऊन आलास. हे ऐकून IPS साहेबांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले आणि ते अनेक विचारांत गढून गेले. कोण होती ती वृद्ध महिला आणि ती IPS साहेबांना बेटा का म्हणत होती? जर ती त्यांची आई होती तर अशा परिस्थितीत का होती? पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नाशिकमध्ये एक गरीब कुटुंब राहत होते. या कुटुंबात फक्त 5 सदस्य होते. 2 नवरा बायको आणि त्यांची 3 मुले. मुलांच्या वडिलाचं किशोर नाव होतं आणि त्याची बायकोचे नाव होतं जया. त्यांचे 3 मुलं लहानच होती, मोठी नव्हती. मोठ्या मुलाचं नाव होतं अजय. अजयचे वय 5 वर्ष होते, म्हणजे दुसरा 3 वर्षांचा, आणि बहीण खूप लहान, तेही फक्त 6 महिन्यांची होती. अजूनही जयाच्या मांडीवरच होती. जयाचा नवरा कामासाठी जायचा आणि जया घरी राहून मुलांना सांभाळायची आणि किशोर लहान मोठ्या गरजा पूर्ण करत असे. म्हणजे कुटुंब खूपच सुखी होते. कोणतीही अडचण त्यांना नव्हती. पण मित्रांनो, म्हणतात ना की हसतं खेळतं कुटुंब कुणाच्या तरी दृष्टी लागल्याने संकटात सापडतं. असं काहीसं या कुटुंबासोबत झालं. एक दिवस किशोर कामासाठी बाहेर पडतो. जो किशोर बाहेरून पैसे कमवून आणायचा, तो अचानक झालेल्या अपघातात मरण पावतो आणि त्याच्या मृत्यूनंतर हे कुटुंब अक्षरशः कोसळून जातं. जयाला जेव्हा समजलं की तिचा नवरा या जगात नाही, तेव्हा ती खूपच अस्वस्थ झाली आणि फुटफुटून रडू लागली. कारण जया आणि किशोर या जगात एकटेच होते. त्यांचे या जगात कोणीही नव्हते. त्यानंतर तिच्या पतीचा अंत्यसंस्कार करण्यात आले. काही दिवस जयाने घर सांभाळले, पण आता जयाच्या समोर संकटाचा डोंगर उभा राहिला होता. कारण आता 3 मुलांची जबाबदारी तिच्यावर होती. काही दिवसांपर्यंत शेजारी पाजारी जयाला आधार देतात, पण काही दिवसांनंतर तेही आधार देणे थांबवतात आणि तिच्या घरातील खाण्यापिण्याच्या वस्तू संपून जातात. यानंतर जया ठरवते की असंच चालत राहिले तर चालणार नाही. तिला आपल्या मुलांचं पोट भरायचं होतं आणि त्यासाठी तिला काहीतरी करावं लागेल. त्यानंतर जया दुसऱ्यांच्या घरात काम करायला लागते. पण तिच्याकडे 3 मुलं होती आणि एक मूल अजूनही लहानच होतं. त्यामुळे ती जास्त दिवस असा आपला कुटुंब सांभाळू शकत नव्हती. 4 मुलांचं खर्च तिच्यासाठी खूप जास्त होतं आणि ती त्या खर्चाची पूर्तता करू शकत नव्हती. हळूहळू वेळ जातो. वेळेसोबत जयाच्या कुटुंबाला भुकेच्या संकटाला सामोरे जावे लागते. आता जशी जया आपल्या मुलांना उपाशी पाहते, ती रडू लागते, कारण तिच्यासमोर तिची मुलं उपाशी मरत होती आणि ती त्यांच्यासाठी काहीच करू शकत नव्हती. ती अजून जास्त मेहनत करते आणि प्रयत्न करते की कसं तरी आपल्या मुलांचं पालन पोषण करू शकेल. पण मित्रांनो, तिच्यासमोर जी संकट येत होती त्याचा तिच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि भुकेमुळे ती ज्या कामाला जायची त्या कामातही नीट काम करू शकत नव्हती. ज्या ठिकाणी ती काम करत होती तेथूनही तिला कामावरून काढून टाकलं जातं. यानंतर जया विचार करू लागते की माझी मुलं उपाशी मरतील, आता मी काय करावं? थोडा वेळ विचार करून ती एक खूप कठीण निर्णय घेते. असा निर्णय जो कदाचित या जगात कोणतीही आई घेऊ शकत नाही. तिने ठरवलं होतं की ती आपल्या सर्व मुलांना अनाथाश्रमात सोडून देईल आणि स्वतः तिथे राहून आपलं जीवन व्यतीत करेल. यानंतर जया आपल्या 3ही मुलांना घेऊन एका अनाथाश्रमात जाते. तिथे अनाथाश्रमाच्या लोकांकडे विनंती करते आणि त्यांना आपली संपूर्ण कथा सांगते. ती म्हणते की मी या मुलांचं पालनपोषण करण्यास सक्षम नाही, म्हणून तुम्ही या मुलांना इथे ठेवा आणि इथेच त्यांचं संगोपन करा. किमान इथे त्यांना खायला तरी मिळेल, माझ्याकडे राहिले तर उपाशी मरतील. या कारणामुळे जया आपल्या 3ही मुलांना अनाथाश्रमात सोडून काळजावर दगड ठेवून तिथून निघून जाते. तिथे तिची 3ही मुलं अनाथाश्रमात राहायला लागतात आणि तिथेच आपलं जीवन व्यतीत करायला लागतात. हळूहळू वेळ जातो. वेळेसोबत अजयच्या शिक्षणाचा वेळ येतो आणि अनाथाश्रमातले लोक त्याचं शिक्षण सुरू करून देतात. त्याचे छोटे भाऊ बहीण अजून लहान होते.
त्यांना काही लोकांनी दत्तक घेतलं. फक्त अजय तिथे राहिला होता. ज्याला कोणीही दत्तक घेतले नव्हते कारण त्याचं वय जास्त झालं होतं. जे लोक मुलांना दत्तक घेण्यासाठी येत होते ते लहान वयाच्या मुलांनाच पसंत करत असत. हळूहळू वेळ जातो आणि अजय अनाथाश्रमात राहूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण करतो. पण अजय वारंवार पाहायचा की जे लोक मुलांना दत्तक घेण्यासाठी येतात त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या असतात. ते चांगले कपडे घालतात आणि त्यांना पाहून वाटायचं की ते खूप श्रीमंत आहेत. हे पाहून अजयच्या मनातही पैसे कमवण्याची इच्छा निर्माण होते. तो विचार करू लागतो की जर मी इथे राहिलो तर कधीच इतके पैसे कमावू शकणार नाही आणि मला अशाच प्रकारे जीवन जगायचं आहे. यानंतर अजय 18 वर्षांचा झाल्यानंतर अनाथाश्रम सोडतो आणि बाहेर जाऊन पैसे कमवण्याचा निर्णय घेतो. पैसे कमवण्यासाठी तो बाहेर काम शोधतो. त्याला एक काम मिळतं, सकाळी वर्तमानपत्र वाटायचं काम. हे काम करून त्याला काही पैसे मिळायचे आणि त्याच पैशांवर अजय आनंदी राहायचा. अजय वर्तमानपत्र वाटायचा आणि त्याचबरोबर ठरवतो की तो आपलं शिक्षणही पूर्ण करेल. कारण आता अजयला हे समजलं होतं की शिक्षणात खूप ताकद आहे. जर आपण शिक्षण घेतलं तर जीवन एका क्षणात बदलतं. यामुळे अजय पदवीसाठी प्रवेश घेतो आणि त्याचबरोबर वर्तमानपत्र वाटून आपलं जीवन चालवत राहतो. हळूहळू वेळ जातो आणि वेळेसोबत त्याला वर्तमानपत्र वाटण्यासोबतच इतर अनेक प्रकारची कामं करावी लागतात. ती कामं करत असताना तो आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो. अशा प्रकारे त्याचं पदवी शिक्षण पूर्ण होतं. पदवी पूर्ण झाल्यानंतर अजय हे कळलं की जर मी IPS झालो तर माझं जीवन चांगलं होईल. यानंतर अजय ठरवतो की काहीही झालं तरी तो IPS अधिकारी बनेल. त्यासाठी त्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल. यानंतर अजय दिवस रात्र मेहनत करू लागतो. तो गाड्या साफ करत असे, बूट पॉलिश करत असे आणि त्याचबरोबर आपल्या शिक्षणावरही भर देत असे. त्याला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा काही मुलांना शिकवणही करायचा आणि अशा प्रकारे आपल्या शिक्षणासाठी मेहनत करत राहायचा. हळूहळू वेळ जातो आणि त्याचा परीक्षेचा दिवस येतो. परीक्षेचा निकाल लागतो आणि अजय खूप आनंदी होतो कारण पहिल्याच प्रयत्नात त्याने परीक्षा पास केली होती. त्यानंतर तो जिथे काम करत होता तिथे सर्वांना सांगतो आणि लोकही त्याचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात की ही तर खूप चांगली गोष्ट आहे. जर तू सगळे टेस्ट क्लिअर केलेस तर त्यानंतर तू IPS ऑफिसर बनशील. काही काळ जातो आणि त्याचा दुसरा टेस्टही क्लिअर होतो. आता अजयने दोन्ही परीक्षेत यश मिळवले होते. आता फक्त मुलाखत शिल्लक होती. अजय मुलाखतीसाठी तयार होऊन मुलाखत हॉलमध्ये पोहोचतो आणि मुलाखत घेणाऱ्यांसमोर जाऊन बसतो. मुलाखत घेणारे अजयचा पोशाख पाहून त्याला विचारू लागतात, तुझ्या कपड्यांवरून दिसतंय की तू खूपच कठीण परिस्थितीतून जात आहेस. त्यानंतर अजय त्यांना आपली संपूर्ण कहाणी सांगतो. तो सांगतो की कसा तो अनाथ आश्रमातून बाहेर आला आणि इथपर्यंत पोहोचला. मुलाखत घेणारे त्याची कहाणी ऐकून चकित होतात. ते ऐकतात की त्याची आई त्याला अनाथ आश्रमात सोडून गेली होती कारण ती त्याला सांभाळू शकत नव्हती, पण तरी हा मुलगा इतक्या पुढे आला आहे. मुलाखत घेणाऱ्यांना हे समजल्यावर खूप आश्चर्य वाटतं, कारण काही मुलांना सर्व सुविधा असूनही ते इथपर्यंत पोहोचत नाहीत. पण अजय अनाथ आश्रमातून येऊन इथपर्यंत पोहोचला आहे. ते अजयचं कौतुक करतात आणि मग त्याच्याकडे प्रश्न विचारू लागतात. थोडा वेळ मुलाखत सुरू राहते. मुलाखत झाल्यानंतर अजय तिथून परततो आणि आपल्या कामधंद्यात व्यस्त होतो. ज्या दिवशी निकाल लागणार होता त्या दिवशी अजय एका सेठजींच्या गाडीचं साफसफाईचं काम करत होता. ते सेठजी नेहमीच त्याला खूप मदत करत असत. कधी त्याला पैशांची गरज लागली तर ते त्याला मदत करत असत. अजय त्यांना सांगतो, आज माझा निकाल लागणार आहे, तुम्ही तुमच्या फोनवर पाहून मला सांगाल का? सेठजींनाही याबद्दल खूप आनंद होतो. ते देवाकडे प्रार्थना करतात की या मुलाचं आयुष्य सुंदर व्हावं आणि त्याला सरकारी नोकरी मिळावी. ते बाहेर पायऱ्यांवर बसतात आणि पुन्हा पुन्हा फोन तपासत राहतात की अजयचा निकाल कधी येणार आणि त्याला आनंदाची बातमी कधी सांगता येईल. काही वेळ जातो. थोड्या वेळानंतर सेठजी एकदम आनंदाने ओरडतात आणि अजयला सांगतात, ज्या टेस्टला तू सामोरा गेला होतास ती टेस्ट तू क्लिअर केली आहेस आणि तुला खूप चांगली रँक मिळाली आहे. ही बातमी ऐकताच अजय आनंदाने उड्या मारतो आणि सेठजींच्या पाया पडतो. पण सेठजी त्याला उचलून आपल्या मिठीत घेतात आणि म्हणतात, अरे आता तू मोठा अधिकारी झाला आहेस, आता तू माझ्या पाया पडायचं नाही, मिठी मारायची आणि आजपासून आम्हीच तुला सॅल्यूट करू.
असं बोलून ते हसतात आणि अजय त्यांचे खूप आभार मानतो, कारण सेठजींनी त्याला अनेक दिवसांपासून खूप मदत केली होती. अनेकदा जेव्हा अजयकडे पैसे नसत तेव्हा सेठजी त्याला मदत करायचे, जेणेकरून तो आपले शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकेल आणि आपल्या ध्येयाला गाठू शकेल. यानंतर अजय आपली ट्रेनिंग करण्यासाठी जातो आणि 2 वर्षांची ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्याची पोस्टिंग एका शहरात होते. तिथे तो आपली ड्युटी चोख बजावतो आणि प्रामाणिकपणे काम करतो. ज्या जिल्ह्यात अजयची पोस्टिंग असते त्या जिल्ह्यात एक मोठा गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्यामुळे एक अर्जंट मीटिंग ठेवली जाते. अजय सर्व पोलीस ठाण्यांतील पोलिसांना बोलावतो. अजय आपल्या सरकारी गाडीने गार्ड आणि ड्रायव्हर सोबत त्या मीटिंगसाठी पोहोचतो आणि मीटिंग पूर्ण करून घरी परत येऊ लागतो. जशी त्याची गाडी घराकडे जात असते तेव्हा अचानक एक वृद्ध महिला त्याच्या गाडीसमोर येऊन उभी राहते. ड्रायव्हर त्या महिलेला गाडीसमोर उभी पाहताच एकदम ब्रेक लावतो. गाडी थांबल्यावर अजयचा गार्ड गाडीच्या बाहेर येऊन त्या महिलेला बाजूला करण्यासाठी पुढे जातो. पण अजय त्याला थांबवतो आणि स्वतःच त्या वृद्ध महिलेकडे जायला लागतो. जसा तो तिथे पोहोचतो तशी ती महिला त्याला म्हणते, बेटा, तू आला आहेस पण माझ्यासाठी जेवण का नाही आणलेस? हे ऐकून अजय एकदम आश्चर्यचकित होतो आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात, कारण अजयसाठी या जगात त्याला आपलं म्हणणारा कोणी नव्हता. लोकांनी त्याला मदत केली होती पण कोणीही त्याच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला नव्हता. आज पहिल्यांदा या आईने त्याला बेटा म्हणून हाक मारली होती आणि हे ऐकून तो फुटफुटून रडायला लागतो. पण तरीही तो त्या वृद्ध महिलेला विचारतो, आई, तुम्ही कोण आहात आणि इथे का उभ्या आहात? त्यावर ती म्हणते, बेटा, तू माझ्यासाठी जेवण घेऊन यायला गेला होतास आणि आता इतक्या उशिराने परत आलास. हे ऐकून अजय गोंधळलेला त्या महिलेकडे पाहतो आणि विचार करू लागतो की त्या आईने असे का म्हटले. तो जेव्हा तिच्याकडे नीट पाहतो तेव्हा त्याला दिसतं की त्या आईचे कपडे फाटलेले आणि मळकट आहेत. ती भिक्षा मागून जेवण करत असेल असं दिसतं. तिच्या बोलण्यावरून अजयला समजतं की त्या वृद्ध महिलेच्या मनात काही समस्या आहे. यानंतर अजय तिला आपल्या गाडीत बसवतो. ती वृद्ध महिला म्हणते, तू मला कुठे घेऊन जात आहेस बेटा? तर तो म्हणतो, आई, मी तुम्हाला जेवण करायला घेऊन जात आहे. तुम्ही मला जेवण मागितलं होतं ना? असं म्हणत तो तिला गाडीत बसवतो आणि ड्रायव्हरला सांगतो की गाडी एक चांगल्या हॉटेलमध्ये लावायला. हॉटेलमध्ये गेल्यावर अजय त्या वृद्ध महिलेला आधी जेवण करवतो आणि जेवण केल्यानंतर तिला पुन्हा गाडीत बसवतो आणि एक चांगल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. तिथे डॉक्टर साहेब तिला चेकअप करतात आणि चेकअप केल्यानंतर सांगतात, तिच्या मेंदूमध्ये थोडीशी समस्या आहे. जर ती योग्य प्रकारे औषधं घेत राहिली तर ती ठीक होईल. यानंतर IPS साहेब त्या महिलेला तिथेच ॲडमिट करतात आणि सांगतात, जेव्हा ती ठीक होईल तेव्हा मला कळवा. हळूहळू 4 महिने जातात. 4 महिन्यांनी अचानक डॉक्टर साहेबांचा फोन अजयला येतो आणि ते सांगतात, जी महिला तुम्ही इथे सोडून गेले होतात त्यांची तब्येत आता ठीक झाली आहे. तुम्ही त्यांना डिस्चार्ज करून घेऊन जाऊ शकता. त्यावर अजय त्याच्या गाडीतून तिथे पोहोचतो आणि तिचा डिस्चार्ज करून तिला घरी घेऊन येतो. घरी आणून तो म्हणतो, आई, आजपासून मी आणि तुम्ही इथेच राहणार आहोत आणि तुम्हाला कोणत्याही प्रकाराची अडचण होईल असं काहीही नाही. ही गोष्ट ऐकून त्या वृद्ध महिलेच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात. ती म्हणते, बेटा, तू कोण आहेस आणि का मला तुझ्या सोबत ठेवतोस? तर तो तिला सांगतो, तुम्ही मला रस्त्यावर भेटल्या होत्या आणि तिथे तुम्ही मला बेटा म्हटलं आणि त्या क्षणापासून मी ठरवले की आजपासून तुम्ही माझ्या सोबत राहणार आणि माझी आई बनून राहणार. तसेही माझं या जगात कोणी नाही. मी अनाथ आहे आणि अनाथ आश्रमात मोठा झालो आहे. त्यानंतर अनाथ आश्रमाचं नाव त्या वृद्ध महिलेसमोर आल्यावर ती रडू लागते. अजय तिला शांत करत विचारतो, आई, तुम्ही असं का रडू लागलात? तर ती वृद्ध महिला आपली कथा सांगते. ती म्हणते, माझं नाव जया आहे आणि माझ्या नवऱ्याचं नाव किशोर होतं. आम्ही नाशिकमध्ये राहत होतो. माझा पती मेहनत करत होता आणि आमचं पालनपोषण करत होता. पण एक दिवस अचानक माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि तो मरण पावला. त्यानंतर मी माझ्या मुलांना 2 वेळेचं जेवण देऊ शकले नाही. मी खूप मेहनत केली पण त्यानंतरही मी माझ्या मुलांचा सांभाळ करू शकले नाही आणि मग मी माझ्या 3ही मुलांना अनाथ आश्रमात सोडून दिलं. हे सर्व ऐकून अजयला त्याच्या बालपणीची आठवण येते. तो तिला विचारतो, माझी, तुमच्या मोठ्या मुलाचं नाव काय होतं? तर ती उत्तरते, माझ्या मोठ्या मुलाचं नाव अजय होतं. ते ऐकल्यावर अजय जोरात तिच्या गळ्यात पडतो
आणि तो म्हणतो, आई, मीच तो आहे, तो तुझा अजय. आणि जशीच आईला हे कळतं की तो तिचा तोच मुलगा आहे ज्याला ती अनाथ आश्रमात सोडून आली होती, ती जोरजोरात रडू लागते. आणि अजय देखील त्याच्या आईच्या या अवस्थेत रडू लागतो. थोड्या वेळाने दोघे शांत होतात. आणि शांत झाल्यावर अजय आपल्या आईला विचारतो, आई, त्यानंतर तू आम्हाला कधीही भेटायला का आली नाही? मग त्याची आई सांगते, बेटा, त्या अनाथ आश्रमात तुम्हाला सोडून जेव्हा मी बाहेर पडले आणि अचानक माझा अपघात झाला, त्यानंतर मला काहीच आठवत नाही. आणि मग जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते आणि डॉक्टर साहेब माझ्यावर उपचार करत होते. अजय समजून घेतो की अपघातामुळे तिच्या मानसिक स्थितीत बदल झाला आणि त्यानंतर तिची स्थिती सुधारल्यावर तिला या सर्व गोष्टींची आठवण झाली. अजय त्याच्या आईच्या अशा परिस्थितीला समजून घेतो आणि तिची सेवा करायला सुरुवात करतो. तिच्या सोबत राहून तो तिची चांगली काळजी घेतो. त्यानंतर एक दिवस अजयची आई त्याला विचारते, बेटा, तू इथे आहेस पण तुझे 3 भावंड कुठे आहेत? तो आपल्या आईला सांगतो, आई, जर तू मला सापडली तर माझ्या भावंडांना देखील मी सापडेल. नंतर IPS साहेब त्या अनाथ आश्रमाला जातात आणि तिथून त्या मुलांच्या पत्त्यांची माहिती घेतात. पत्ता घेतल्यावर तो त्या ठिकाणी जातो आणि तिथे पाहतो की त्याच्या दोन्ही भावंड चांगल्या प्रकारे आयुष्य जगत आहेत आणि त्यांना कोणतीही समस्या नाही. तो परत येऊन आपल्या आईला सांगतो, आई, माझ्या दोन्ही भावंड चांगल्या प्रकारे आयुष्य जगत आहेत, त्यांना काहीही अडचण नाही. जे लोक त्यांना दत्तक घेतले आहेत त्यांनी त्यांचा जीवन सुधारलं आहे आणि ते लोक त्यांच्या जीवनात पूर्णपणे खुश आहेत. मग तो पुढे सांगतो, माझं असं मानणं आहे की आम्ही त्यांचे आयुष्य अस्तित्वात आणू नयेत. ते चांगले आयुष्य जगत आहेत आणि मी आणि तू इथे एकत्र राहू. त्यावर त्याची आई देखील त्याच्या निर्णयाशी सहमत होते आणि म्हणते, ठीक आहे बेटा, सर तू असं इच्छित असाल तर असंच योग्य आहे. आता दोघे त्या घरात राहायला लागतात आणि हळूहळू काही काळ पुढे जातो. एक दिवस त्याची आई त्याला सांगते, बेटा, आता तू खूप मोठा झाला आहेस, आता तुझं लग्न झालं पाहिजे. सर तुझं लग्न झालं तर सून घरात येईल आणि माझं मन देखील घरात रमल. कारण अजय नेहमीच कामाच्या कारणाने घराबाहेर असायचा आणि त्यावेळी त्याची आई घरात एकटी राहायची. नंतर अजय त्याच्या आईच्या सांगण्यावरून लग्न करण्यासाठी तयार होतो आणि त्याच्यासाठी मुलगी शोधायला लागतो. काही दिवसांनी त्याला एक मुलगी सापडते आणि तो त्या मुलीला आपल्या आईला दाखवतो आणि सांगतो, आई, जर तू म्हणशील तर मी हिच्याशी लग्न करू. त्यावर त्याची आई त्याला हो म्हणते आणि अजय त्या मुलीशी लग्न करतो. लग्न केल्यानंतर अजय रोजच्या प्रमाणे आपल्या ड्युटीवर जातो आणि मागे त्या दोन्ही सासू सुना चांगल्या प्रकारे घरात राहतात. त्यांचा परिवार खूप आनंदी असतो आणि त्यांचा वेळ चांगल्या प्रकारे जातो. तर मित्रांनो, ही होती एक मुलाची कथा ज्याने पेपर वितरित केले, बूट पॉलिश केले, गाड्या स्वच्छ केल्या, मुलांना ट्युशन दिलं आणि त्यानंतरही त्याने आपले ध्येय साधले. या कथेपासून त्यांना शिकायला पाहिजे, ज्यांच्या जवळ सर्व काही असतानाही ते म्हणतात की आम्हाला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, नाही तर आम्ही हे करतो, नाही तर ते करतो. असं काहीही नाही. जर एखाद्या व्यक्तीला खूप काही करायचं असेल तर तो स्वतःच करू शकतो, जसं की अजयने या कथेतील उदाहरणातून दाखवून दिलं. आपण काय विचार करता? अजयबद्दल काय म्हणाल? त्याच्या आईबद्दल काय विचार करता? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि लोकांसोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला थोडी आशा मिळेल. आपण लोकांसाठी असे चांगले चांगले व्हिडिओ तयार करून या गोष्टी सांगतो आणि त्याचा उद्देश कोणाला त्रास देणे नाही. ही कथा तुम्हाला शिकवण्यासाठी सांगितली जाते, ज्यामुळे तुम्ही त्यातील काहीतरी शिकू शकता आणि ते आपल्या जीवनात वापरू शकता.